विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। तामिळनाडू येथे झालेल्या घटनेतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी अभाविपची मागणी। तामिळनाडू येथील तंजापूर येथे सिक्रेट हार्ट विद्यालयात लावण्य नावाच्या विद्यार्थिनींवर अनेक वेळा दबाव घालण्यात आले। लावण्याने यासाठी विरोध देखील केला, पण संबंधित अधिकाऱ्यांनी आपली मनमानी सुरूच ठेवली आणि लावण्याला धर्म परिवर्तनासाठी जबरदस्ती करत राहिले। हॉस्टेलवर रात्री बेरात्री साफसफाई करण्यास सक्ती करू लागले। या मानसिक त्रासास कंटाळून शेवटी लावण्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि अखेर 2 जानेवारी रोजी तिने आत्महत्येचे पाऊल उचलले। धर्म परिवर्तनासाठी तामिळनाडूमधील अनेक प्रकार समोर येत असताना एखाद्या विद्यालयात अशा प्रकारचे कृत्य शिक्षणालाच नव्हे तर माणुसकीला सुद्धा काळीमा फासणारा आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर या घटनेचा तीव्र निषेध करत आहे। सिक्रेट हार्ट या विद्यालयाच्या विरोधात आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत आहेत। आज अभाविप सोलापूरच्या शिष्टमंडळाने माननीय जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्या मार्फत तामिळनाडू राज्याचे सन्माननीय राज्यपाल यांना निवेदन दिले। यावेळी सकारात्मक चर्चा झाली। यावेळी SFD आयाम राष्ट्रीय सहसंचालक मयूर झवेरी, महानगर सहमंत्री आदित्य मुस्के, महानगर सहमंत्री उर्वी पटेल, महानगर कार्यालय मंत्री अंजली तानवडे, नगर मंत्री श्रीनिवास गुनाल, महानगर SFD प्रमुख दरेश जालादी, अनिकेत प्रधाने आदी कार्यकर्ते उपस्थित होते। तमिळनाडू येथील तंजावर या जिल्ह्यातील सिक्रेट हार्ट या महाविद्यालयात 12वीत शिकणाऱ्या या लावण्या या तरुणीने 21 जानेवारी रोजी आत्महत्या केलेली आहे। या आत्महत्येचं कारण असंच आहे की महाविद्यालय प्रशासनाकडून वारंवार धर्मांतरण करण्यासाठी मानसिक त्रास दिला जायचा। या त्रासाला कंटाळून या लावण्या नावाच्या उमद्या तरुणीने आत्महत्या केलेली आहे। ही घटना शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी अशी घटना आहे। त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर महानगराच्या वतीने आपण जिल्हाधिकारी सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तमिळनाडू राज्याचे सन्मान्य राज्यपाल महोदय यांना आपण एक निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाद्वारे आपण अशी मागणी केलेली आहे की जी लावण्या या तरुणीने आत्महत्या केलेली आहे, या आत्महत्येला जे कोणी दोषी असतील म्हणजे महाविद्यालय प्रशासनाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेला आहे, या महाविद्यालय प्रशासनावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण या निवेदनाद्वारे केलेली आहे। आणि मी अशी मागणी करतो की या महाविद्यालय प्रशासनाची जे दोषी आहे महाविद्यालय प्रशासन अशा या महाविद्यालय प्रशासनाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी मी या ठिकाणी करतो। तमिळनाडूमध्ये तजावर या ठिकाणी ज्या 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत धर्म परिवर्तन करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने जे तिला वारंवार दबाव तिच्यावरती टाकलेला आहे, तर या गोष्टीचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जाहीर निषेध करते व यासाठी आज आपण जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये निवेदन दिलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्यपालांना ते पोहोचवलं जावं आणि अशा महाविद्यालयाचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जाहीर निषेध। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।